लोकांना जुन्या चाली आवडायच्या बंद झाल्या. जुन्या चालीचा भारूड म्हणणारा आला का लोक झोपते ती. काळानुसार चाली कुठं लावावं लागतात. और इस दिल में क्या रखा है तेरा ही दर्द छुपा रखा है. त्याशिवाय लोकांना करंट आलेगत होत नाही. म्हणून करीतो नमन तुला गणराया, करीतो नमन तुला गुरुराया, करीतो नमन तुला गणराया, 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 करीतो नमन तुला गणराया. और इस दिल में क्या रखा है करीतो नमन तुला गुरुराया, करीतो नमन तुला गणराया, 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 करीतो नमन तुला गणराया. अवघ्या गणाचा गणपती हाती आहे मोदकाची वाटी, आणि तुका मने शोधून पाहे विठ्ठल गणपती तुझ्या रे नोहे. तात्या मावशी आमची भाषा कळते ना, सांगोल्याची भाषा. काय झाडी काय डोंगर काय हाटील समद ओक्यामध्ये बोलणं कळावं. अक्का काल रात्री आमचा कार्यक्रम कुठं करमाळा, करमाळ्याला कार्यक्रम संपला करायला. तुमच्यासारखी लोक प्रेमळ म्हणली मोहिते महाराज आज आराम करा, उद्या सकाळी जावा. एका घरात झोपायला आम्ही गेलो. त्या घरात ते 80-85 वर्षाची म्हातारी होती. दादा मावशी मला डोक्याखाली उशी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही. मी त्या घरातल्या आजीला म्हणलं आजी उश्याला काय हाय का. आता मला का माहिती त्या आजीच्या नातीचं बी नाव उश्याच होत. तिनं चालू केलं कुठलं रे बाबा, उश्याला लग्नाला 10 वर्ष झाली, उश्याला अजून काय नाही. मी कुठल्या उश्याला म्हणलं होतं आणि म्हातारी म्हणते उश्याला काय नाही. बोलणं कळावं वर्म कळतं. तुकाराम महाराज म्हणतात अवघ्या गणाचा गणपती हाती आहे मोदकाची वाटी, आणि तुका मने शोधून पाहे विठ्ठल गणपती तुझ्या रे नोहे. ही झालं गणपतीला वंदन, गुरुला वंदन. आता खऱ्या भारुडाला सुरुवात. तात्या टेन्शन मध्ये बसू नका, फ्रेश बसा, फ्रेश बसा. तात्या भारूड काय आहे, जुगलबंदी भारूड. ज्यांनी आता अतिशय सुंदर सुरामध्ये गायन केलं त्यांना चव्हाण वायफळ, तालुका जत, जिल्हा सांगली, व मी संदीप मोहिते तिप्पेहळी जुनोनी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आमच्या दोघात भारुडाची जुगलबंदी. मावशी भारुडाचा सामना होईल. दोघात का हाणामारी होणार नाही, पण शाब्दिक चकमक जरूर होईल. काय अण्णा चव्हाण, अरे तुझी माझी र जमली आज जोड. अरे सोर गया तो नूर गया, ताल गया तो बाल गया, नहीं तो स्टेशन का हमाल हो गया. तात्या माझ्या गावात कुत्र जरी भुकलं, कुत्र सांगोल्यात सुरात भुकतय. नाका माझ्या गावात एकच जलमलेलं बारक बाळ जर रडायला लागलं तर मी करून सुरात रडतय. ही सामन्याला आलाय अण्णा चव्हाण. हे चव्हाण, अरे तुझी माझी र जमली आज जोड, होऊ दे सामना तोडीला तोड. तुझी माझी र जमली आज जोड, होऊ दे मैदान. तुझी माझी र जमली इथं जोड, होऊ दे भारूड तोडीला तोड. तुझी माझी र जमली इथं जोड, होऊ दे भारूड तोडीला तोड. तुझी माझी र माझी तुझी र तुझी माझी र जमली आज जोड. अण्णा चव्हाण पुष्पा पुष्पराज, मैं झुकेगा नहीं साला. अरे तूने क्या समझा अण्णा चव्हाण, तूने क्या समझा. संदीप मोहिते पाटील फ्लॉवर नाही, फायर आहे फायर. तुझ्या बरगाड्यातनं धोर काढे. मावशी तात्या ही शिकायला दुसरीला होता. दादा ही शिकायला दुसरीला, ह्याला इंग्रजी शिकवायला गुरुजीला भारी आलत. गुरुजी सोपं करून शिकवायचं. गुरुजी लागली एबीसीडी शिकवायला, पण त्यांची आयडिया कशी. ए फॉर
व्हावी म्हणून गुरुजीने आयडिया केली. बिफार पाळ्याची बायको, शिफार चंद्याची बायको, असं करत करत गुरुजी यम पर्यंत आलं. यमफार मंग्याची बायको, या जातीने एकच शब्द पाठ केला. यमफार मंग्याची बायको, यमफार मंग्याची बायको. त्या दिवशी गुरुजीने यम पर्यंत शिकवलं. शाळा सुटली. दुसऱ्या दिवशी शाळा भरली आणि शाळा तपासाला बाहेर आली साहेब. साहेबांनी फळ्यावर काढलं डब्ल्यू आणि याला उठवलं. अण्णा चव्हाण ही काय लिहिलंय सांग. आता ह्यानं डब्ल्यू बघितलं नव्हतं. ही काल यम पर्यंत शिकवलं होतं. ही त्या फळ्याकडे बघून गुरुजीला म्हणते, गुरुजी ही मंग्याची बायको उलटी का बसली? तुमच्या मुद्दा लक्षात आला का? यमच्या उलट डब्ल्यू आहे. एवढा शान आहे. ए चव्हाण, अरे तुझी माझी र जमली आज जोड, होऊ दे सामान तोडीला तोड. तुझी माझी र जमली आज जोड, होऊ दे सामान. तुझी माझी र जमली इथं जोड, होऊ दे भारूड तोडीला तोड. तुझी माझी र जमली इथं जोड, होऊ दे भारूड तोडीला. काय म्हणतो? तुझी माझी रे जमली आज जोड. नवरा बायकोची जोड टिकणार. नवरा तर अगोदर मरतो, नाही तर बायको तर अगोदर मरते. त्या ब्रह्मदेवानं मारलेली गाठ असते, जमवलेली जोड असते, ती शेवटपर्यंत टिकत नाही. जोड दोघांची टिकणारा, एक देवाची आणि दुसरी भक्ताची, हीच जोड शेवटपर्यंत टिकेल. लाकूड म्हणाले या सुताराला, किती तासायचा आहे ते तासून घे मला, पण शेवटी मीच पेटवणार आहे तुला. लाकूड सांगतोय सुताराला, जोपर्यंत तुझ्या हातात तासणे तोपर्यंत कसंही तासून घे, शेवटी तुला माझ्याशिवाय पर्याय नाही, तुला मीच पेटवणार आहे. तरी सुताराला कळत नाही. कापड म्हणाले शिंप्याला, कसं कातरायचं आहे ते कातरून घे मला, पण शेवटी मीच गुंडाळणार आहे तुला. मडक म्हणाले कुंभाराला, कसं घडवायचं आहे ते घडवून घे मला, पण शेवटी मीच पाणी पाजणार आहे तुला. मग तो सूर गया, तो नूर गया, बाल गया, तो ताल गया, नहीं तो स्टेशन का हमाल हो गया. आणि काय म्हणतोय, आमच्या गावात कुत्र जरी भुकलं तरी सुरात भुकतं. आता संदीप मोदीचा आवाज सुंदर आहे, आवाज चांगला आहे, आवाज गोड आहे. तसं लगे हात जोड नकोस, थांब. माझा आवाज थोडा नॉर्मल आहे. ह्यानं बारुडाची सुरुवात केली, सुंदर आवाजात ह्यानं बारुड चालू केला. ह्याचा गोड आवाज ऐकला आणि पाठीमागणे काळं कुत्र पळत गेलं. त्यालाही कळलं आपली भावकी इथं आली. अरे कल्लोळाचं पाणी मोहिते कशाला ढवळलं, आणि या नागाच्या पिलाला तू कारे खवळलं, या नागाच्या पिलाला तू कारे खवळलं, या नागाच्या या नागाच्या पिलाला तुकार खबळलं, नागाच्या पिलाला तुकार खबळलं, नागाच्या पिलाला तुकार खबळलं. कल्लोळाचं पाणी, कल्लोळाचं पाणी, डीचे डीचे पाणी 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 पाणी. ओ हो आहा ए हे ला 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 ला, ओ हो ला 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 ला. पुन्हा काय म्हणतोय, पुष्पा पुष्पराज मग झुकेगा नाही साला. हे पुष्पा नाही, फुसकाय फुसका. काल बायकोला पण घरात असाच म्हणला, मग झुकेगा नाही साला. मी म्हणलं संदीप भाऊ तुझं लग्न झालंय, लग्नात तू नाव काय घेतलं? मला म्हणतोय काल परवा झालं माझं लग्न, लग्नात आला होता बँडवाला आणि बायकोचं नाव घेतो झुकेगा नाही साला. मी म्हणलं बायको तुला एवढी घाबरत्या, बायको तुला एवढी भीत्या? मला म्हणला चव्हाण, मला घाबरून बायको अशी काल माझ्याकडे गुडघ्यावर रांगत आली. म्हणलं रांगत रांगत रांगत. मी म्हणलं बायको तुझ्याकडे रांगत 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 आली आणि येऊन बायको तुला काय म्हणली? बायको म्हणली असं बेडच्या खाली लपून कशाला बसलाय, जरा बाहेर नाही बाहेर. माय बाप तुम्हा सांगतोय ऐका साचार, आपली ही नगरी करा हुशार, आणि आता येईल तो यमाजी होतेदार. मग झोप सांडा उठा उठी, पुढे येईल त्या यमाजीची चिठ्ठी, आणि जाब देता व्हाली बुटी, मग मारील जेव्हा रे काठी, तेव्हा माई बापाचं चाले ना काही. अरे बहीण भाऊ ठाईच्या ठाई, आणि शेजेची बायको विचारे ना काही.
मग हे इष्ट मित्र कोणाचे रे भाई? ज्यावेळी शेवटची वेळ येईल, मरणाची वेळ येईल, त्यावेळी जगामध्ये कुणाचं काही चालणार नाही. आई कुणाची नाही, वडील कुणाचं नाही, भाऊ कुणाचा नाही, बहीण कुणाची नाही, मित्र कुणाचे नाहीत. सगळे सोयरे पै पाहुणं कोण कुणाचं नाही. आयुष्यभर साथ देणार. आणि वरडून 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 माझं बोकाड मिळलं आणि ह्याच्या आवाजानं मला त्याची आठवण आली. मला कर्मना मला रडू आलं. तुझा काटाच करतो आज. अग बाय अग बाय अग बाय. आता गाणी सुद्धा तशी झाली. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. जानू विना रंगच नाही. अरे भाई अरे भाई अरे भाई. आणि नादाला माझ्या लागायचं नाही. अरे भाई अरे भाई अरे भाई. नादाला माझ्या भाई अर भाई माझ्या विना रंगच नाही. भाई अर भाई माझ्या विना रंगच नाही. अरे भाई अरे भाई अरे भाई. नादाला माझ्या अरे बोल. भाई अर भाई माझ्या विना रंगच नाही. भाई अर भाई माझ्या विना रंगच नाही. हॅलो हॅलो ट्रिबल देवरच्या माईकला ट्रिबल वाढवा. हॅलो हॅलो अण्णा चव्हाण. अरे ज्याची गारोड्याची रे जात इश्क त्या गारोड्यानेच करावा. आणि या नागाच्या बिळामध्ये हात फक्त या मर्दानेच घालावा. तुका म्हणे ते पाहिजे त्या जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. तात्या लक्ष आहे का? अक्का मावशी लक्ष आहे? हाय काय म्हणला चव्हाण? काय म्हणला? कल्लुळाच पाणी मोहिते कशाला ढवळलं. आणि या नागाच्या म्हणजे नागाय नाग या नागाच्या पिल्याला कारे खवळले. ह्याचं उत्तर आहे का अण्णा चव्हाण? काय म्हणलाय मला? कल्लोळाचं पाणी कशाला ढवळलं आणि नागाच्या पिल्याला कारे खवळलं. ह्याचं उत्तर आहे चव्हाण. तुझ्या कल्लोळाचं पाणी 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 टिप टिप बरसा पाणी पाणीने आग लगाई. अण्णा चव्हाण तुझ्या कल्लोळाचं पाणी मी मुद्दाम ढवळलं आणि या नागाच्या पिल्ल्यासाठी मुंगूस पाळले. या नागाच्या पिल्ल्यासाठी मुंगूस पाळले. या नागाच्या नागाच्या पिल्लासाठी मुंगूस पाळलं. नागाच्या पिल्लासाठी मुंगूस पाळलं. नागाच्या पिल्लासाठी मुंगूस पाळलं. कल्लुळाचं पाणी कल्लुळाचं पाणी राडा 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 राडा. शांताबाई शांताबाई शांताबाई. कल्लुळाचं पाणी मुद्दाम ढवळलं. तात्या मावशी काल रात्री कार्यक्रम संपला. दोघे जण आम्ही गप्पा मारत उभारलो. एक पोरगा पळत आलं. म्हणलं महाराज ताक प्याता काय ताक? मी म्हणलं मला नको ताकान माझा आवाज बसतोय. ह्याला ताकले आवडते. ही त्या पोराला म्हणते मला घेऊन मी पितो मला घेऊन मी पितो. पोरगा पळत गेलं. एक तांब्या भरून ताक घेऊन आलं. एक तांब्या गट्टा गट्टा अण्णा चव्हाण ताक प्याला आणि पोराला म्हणला पोरा ताकले बारे अजून ताक खाय का? पोरगा पळत गेलं. दुसरा बी तांब्या घेऊन आलं. दोन तांब्या अण्णा चव्हाण ताक प्याला. बेकार दिली आणि पोराला विचारलं पोरा एवढं ताक तू तर मला प्यायला घेऊन आलाय. तुझ्या घरी कोण ताक पेत नाही? पोरगा म्हणलं महाराज पेते ती पण काल रात्री या ताकात उंदीर पडला होता. ह्याला राग आला. उंदीर पडलेला ताक मला पाजले. चव्हाणला राग आला. हातात मोकळा तांब्या पुढे भिंत ह्यानं तांब्या घेतला आणि भीतीवर आपटला. आपटल्यामुळे तांब्या फुटला. ताक आणून देणार पोरग वरडलं मम्मी या अण्णा चव्हाण आपल्या संडाचा तांब्या फोडला बघ. तुला दिवसाचा अन्य दाखवीन दिवसा. जरा मॉनिटरला वरच्या माईकचा आवाज द्या सर. मॉनिटरला आवाज द्याला वरच्या. रिटर्न येऊ द्या थोडा मिड वाढवा. हॅलो चला विनोद सोडा आता भारूड ऐका. संत तुकाराम महाराज म्हणतात मावशी फ्रेश बसा फ्रेश. तुमचं ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस 1,500 आलं नाही तर काय? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. आता भारूड ऐका. संत तुकाराम महाराज म्हणतात अरे नको नको मना गुंतू माया जाळी. बोलत राहायच मावशी. नको नको मना गुंतू माया जाळी. कोण म्हणताय? कोण म्हणताय?
तुकाराम महाराज म्हणतात, कुणाला म्हणतात? मनाला म्हणतात. काय म्हणतात? अरे नको नको मना गुंतू माया जाळी, तो काळ आला जवळी ग्रासावया, त्या काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना कोणी रे माय बापा. तात्या, दादा, या जगात एकच खराय. काय? मरण. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खतो काळ सावधान. किंवा धन कुबेराचे, देह काळाचे, तेथे मनुष्याचे काय आहे? मावशी, या जगात आजी एकच खराय. चष्मोले आजी. काय? मरण. जन्माला आलेला माणूस एक दिवस मरणार आहे. सगळ्यांना मरायचं आहे. डुलकी खाली राहणार आहे, डुलकी वाजवणारा वर जाणार आहे. पिटी खाली राहणार आहे, पिटी मास्तर वर जाणार आहे. मंडप खाली राहणार आहे, मंडप लावणारा वर जाणार आहे. अण्णा चव्हाणच्या गळ्यातला टाळ खाली राहणार आहे, अण्णा चव्हाण वर जाणार आहे. तुम्ही सगळीच जाणार आहे, मी एकटाच राहणार आहे. असं म्हणलं तर चालेल का? वैता त्या मी का देवाचा पाहुणा एकटा राहायला? या चव्हाणचा सांगायचा विषय. मावशी, या अण्णा चव्हाणचा सांगायचा विषय. आज सकाळी 10 वाजता हे जो मरण यमेला नेला आला, ह्यानं यमाला बघितलं आणि अण्णा चव्हाण यमाला म्हणला, यम देवा या 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 बस आमच्या बोखांडी. यमाला म्हणला, अण्णा चव्हाण फारगबाळ, तुझा इथला खेळ संपला, तुलाच मरायचा आहे. चव्हाण म्हणला, यम देवा जायच तर सगळ्याला जाव्या, पण चहा पाणी घेऊन जाऊ. म्हणला चहा पाणी. ह्यानं यमाला गार डेऱ्यातलं पाणी दिलं. गॅसकडे गेला, 5-6 कप चहा शिजवायला सुरुवात केली आणि ह्यानं आयडिया केली, पिशूत पडायचं, गुंगे जाऊ शिच्या मध्ये टाकलं, चहा शिजवला आणि यमाला दिला. चांगला चहा लागतंय म्हणून यम गट्टा 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 चहा पिलं आणि त्या औषधामुळे यम पिशुद्ध पडलं. आता यमाकडे काय होतं दादा? फायलीचा गट्टा होता. मावशी, यमाचं काम असं आहे, यम वरनं खाली येताना हातात 100, 150, 200 फायलीचा गट्टा करतंय, खाली येतंय, गट्टा टेबलावर ठेवतंय आणि नंबराने एक 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 फाईल घ्यायला सुरुवात करतंय. फाईल उघडतंय, ज्याचं फाईलीत नाव आहे त्या माणसाला मारतंय आणि वर घेऊन जातंय. ही यमाचं काम. यम बिशुद्ध तोपर्यंत अण्णा चव्हाण फायलीचा गट्टा सोडला. सगळ्यात वरची 1 नंबरची फाईल उघडली. 1 नंबरच्या फाईलीत ह्याचं नाव अण्णा चव्हाण जत. हे म्हणला, एवढ्या लवकर मरतो का काय? बरोबर यमाला चुना लावतो म्हणला. चुना. यानं मरण चुकवायसाठी काय केलं? सगळ्यात वरची 1 नंबरची ह्याच्या नावाची फाईल बाजूला काढली आणि त्या गट्ट्यात सगळ्यात शेवटी लास्टला तळाला शेवटला 20 मिनिटानंतर यम शुद्धीवर आला. यम म्हणला, अण्णा चव्हाण एवढ्या लोकांना मी मारले, कुणी मला चहा दिला नाही, पाणी दिलं नाही. अण्णा तू मला चहा पाजलाय. अण्णा मला तुझ्यासाठी काय तर करू वाटतंय. अण्णा ही म्हणला, यम देवा काय करू वाटतंय? यम म्हणला, लय काय विशेष करत नाही, फाईल गेला सुरुवात मी रोज वरनं करत होतो, आज खाल्लं करतो. विनोद सोडा, मुद्दा ऐका. मुद्दा काय आहे? मरण कुणाला चुकवता आलं नाही आणि मरण कुणाला चुकलेलं नाही. म्हणून जिंदगी एक किराए का घर है तात्या, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पडेगा. म्हणून आजी, मावशी, आजी, ही भाड्याचं घर एक दिवस खाली कर. म्हणून पत्र येईल घर मालकाचं. तात्या, पत्र येईल घर मालकाचं, घर खाली करा भाड्याचं. पत्र येईल घर मालकाचं, घर खाली करा भाड्याचं. बोल. पत्र येईल घर मालकाचं, घर खाली करा भाड्याचं. 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 मग या मरणापासून कोण सोडू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मरणापासून सोडवी ना तुला देशीचा चौधरी, ही आणि ही सोयरी भली भली, तू का म्हणे तुला सोडवी ना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. हे चव्हाण बोलू नको रे गर्वाने, भारुड मनावा तालाने, अब तेरा क्या होगा कालिया, बोलू नको रे गर्वाने, भारुड मनावा तालाने. यज धमकी जिरवली मोहिते पटलाच्या पोराने, यज धमकी जिरवली मोहिते, तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोरानं, तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोरानं. बोलू
नको रे गर्वाने भारुड म्हणावा तालाने बोलू नको रे गर्वाने भारुड म्हणावा तालाने मावशी अक्का ऐ लक्ष आहे अक्का लक्ष आहे का हाय काय म्हणला बोलता बोलता मगाशी काय म्हणला 4 दिवसापूर्वी भारुडाला गेलो मी भारुड म्हणायला लागलो का समोर एक आजी बसली होती माझा आवाज आजीने ऐकला आणि आजी मुळमुळू मुळमुळू रडायला लागली का रडायला लागली तर माझा आवाज बोकडासारखा आहे असं ह्याचं म्हणणं आहे होय आजी तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा माझा आवाज बोकडासारखा आहे अक्का आणि ही भारुड म्हणायला लागला का समोर बसलेली आजी खुदो 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 हसायची का हसायची तर ह्याचा आवाज 1 नंबर आहे म्हणून आजी हसायची बरोबर आहे ह्याचा आवाज 1 नंबर आहे बरोबर आहे लता मंगेशकर ह्याची आईची बहीण आहे ह्याचा सांगायचा विषय तात्या दादा ह्याचा सांगायचा विषय ह्याचं वय झालं 45 ह्याला कोण लग्नाला मुलगीच दिना ही आंबाट झालेली गिरायक ह्याला कोण लग्नाला मुलगीच दिना रोज मला फोन करायचं हे मोहिते माझ्या काय लग्नाचं बक्की 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 शेवटी अण्णा माझा दोस्त आहे गड्याला स्थळ काढलं कुठं आळे फाट्याला एक मुलगी असं कळालं चव्हाणला गाडीवर घातला आणि जी मुलगी बघायची होती त्या मुलीच्या घरी जाऊन आम्ही बसलो आता त्या मुलीची आहे मुलीची मम्मी पाहुणं आलं जावं पाणी घेऊन बाहेर आले जसं या नवरदेवा बघितलं मुलीच्या आई धाडकीनं बेशुद्ध होऊन पडली मला बी टेन्शन आलं चुकीच्या टायमिंगला आलो का काय त्या मुलीच्या झटका आला अटॅक आला लिव्हर फुटला पण 20 मिनिटानंतर मुलीच्या डोळे उघडलं मी म्हणलं मावशी या नवरदेवाकडे बघून तुम्ही बेशुद्ध का पडला आता या स्थळाचा एजंट मोरक्या मी झालतो ती मावशी माझ्यावर भडकली ए मोहिते तू कोणाच्या घरावर रॉकेल वाचायला लागलाय सांग मावशी झालं तरी काय अरे तू कोणाच्या घर पेटवायला लागलाय सांग मावशी झालं तरी काय अरे ही मुर्दा अण्णा चव्हाण मला बघालता आता माझ्या पुरीला बघायला तवापासून आंबलेली गिराई पण तात्या खरं सांगा खरं दादा खरं सांगू खरं ह्याचं लगीन का जमत नव्हतं खरं सांगू का ही चोचर बोलतोय चोचर ही चोचर आहे त्यामुळे ह्याचं लगीन जमत नव्हतं ह्याला एक स्थळ काढलं नाशिकला ह्याला गाडीत घातला आणि जाताना समजावून सांगितलं अण्णा तू चोचर बोलतोय त्यामुळे तुझं लग्न जमत नाही आज असं कर मुलीच्या घरात जाऊन बसलं मुलीचं पप्पा मामा काका कुणी काय जरी विचारलं तर तू अजिबात तोंड उघडायचं नाही तू फक्त गप्प बस माझं मी लग्न जमव तुम्ही एजंट आहे न बोलायच्या भूमिकेवर ह्याला त्या घरात न्याला खुर्चीवर बसलो आता नवीन फॅशन नुसार ती मुलगी आली चहाचा कप घेऊन नवरा कसलाय चहाचा कप घेऊन बाहेर आली स्टीलचा कप लय गरम चहा वापायला लागलेल्या हिनं गडबडीन चहाचा कप घेतला आणि डायरेक्ट तोंडाला लावला आता गडबड केल्यामुळे चहा ह्याला पोळला ही चोचराय गबसाव का नाही ही पाहुणे देखत काय म्हणते सगळ्या देखत चहा गल्लम आहे चोचर बोंबलच बघा ह्याला म्हणलं होतं गबस ही काय म्हणते पाहुण्याला च्या गल्लम आहे ती मुलगी म्हणली फुतून पिया कळलं का ती पोरगी बी चुचुरीच होती तिला म्हणायचं तो फुकून प्या ती याला म्हणली फुतून प्या बोलू नको रे गर्वाने बारुड म्हणावा तालाने त्याची धमकी जिरवली मोहिते पाटलाच्या पोराने तू धमकी जिरवली पाटला तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोरान तुझी धमकी जिरवली मोहित्याच्या पोरान बोलू नको रे गर्वान रावण सुद्धा असाच म्हणत होता रावण आणि नुसत्या शेपटीनं हनुमंतानं रावणाची लंका उभ्याने पेटवली तेव्हा रावणाला कळलं आपलाही बाप जगात कोणता आहे 80,000 बायका होत्या एकट्या रावणाला 80,000 ह्याला एक मिळना 1 लाख पोरं होती 1.25 लाख नातू होतं 1.5 लाख पणतू होतं एकट्या रावणाला नुसत्या बायका पोरावर रावण निवडून आला असता तरी त्या रावणाला कळलं नाही असाच गर्व झाला अभिमान झाला आणि सोन्यासारखी लंका त्या रावणानं गमावली म्हणून तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केला अभिमाने नाडीला आणि तुका म्हणे वाया गेला ना शाप आहे ना पाप आहे या संदीप मोहितेचा खरंच मला लय ताप आहे आणि तू कितीही उड्या मार मोहिते पण भारुडात हा अण्णा चव्हाण तुझा बाप आहे ओ सेठ ओ मोहिते सेठ तुझी वाटच लावीन थे ओ सेठ तुझी वाटच लावीन थे ओ सेठ तुझी वाटच लावीन थे ओ सेठ
शाळा शिकायला सांगोला होता. सांगोल मधून यानं घरी जाण्यासाठी एसटीचा पास काढला होता. ज्या एसटीतून ही घरी जायचा त्या एसटीतून रोज एक आजी जायची. आजी पाठीमागच्या सीटवर असायची, संदीप मोहिते पुढच्या सीटवर असायचा. ह्याची उतरायची जागा आली, ही गाडीतनं उतरायला लागला की आजी याला बदाम खायला द्यायची. ही आवडीने बदाम तोंडात टाकायचा, आवडीने बदाम खात जायचा. 2 महिने प्रकार चालला आणि एक दिवशी याच्या मनात आलं, म्हणलं मी आजीला काय बोलत नाही, आजीला मी काय विचारत नाही, आजी माझ्या ओळखीची नाही. आणि मी गाडीतनं उतरायला लागल्यावरच मला आजी बदाम खायला देत्या. आजीचा माझ्यावर एवढा जीव आहे का, एवढं प्रेम आहे का, आपण विचारूया. दुसऱ्या दिवशी गाडी आली, ही गाडीत बसला, आजी आली, आजी गाडीत बसली, ह्याची उतरायची जागा आली आणि आजीने ह्याला बदाम खायला दिलं. ह्याने बदाम तोंडात टाकला. आजीला म्हणला, आजी 2 महिने झाले मी बघतोय, न मागता न चुकता न विसरता मी गाडीतनं उतरायला लागल्यावर तुम्ही मला बदाम देताय. आजी एवढा तुमचा माझ्यावर जीव आहे, आजी एवढं तुमचं माझ्यावर प्रेम आहे. आजी म्हणली, कुठला तुझ्यावर जीव आणि कुठलं तुझ्यावर प्रेम. आता हे बदाम खायचं म्हणून मी माझ्या तोंडात टाकत्या, बदाम फोडून खायचं म्हणलं तर माझ्या तोंडात एक सुद्धा दात नाही. दात नसल्यामुळे ती काही बदाम फुटत नाही, बदाम चावा येत नाही, बदाम गिळायला येत नाही. तोंडात टाकलेलं बदाम मग ते चगळून चगळून गोलमाडून गोलमाडून चुकून चुकून चाटून पुसून चगळून चगळून एवढं चांगलं मुलका मागाचं बदाम ती खाली मातीत टाकून देण्यापेक्षा तुझ्यासारख्याच्या मुखात गेलेलं बरं नव्ह का. उलट्या करून घायला आले. गावा असता ओस पडले, हे घर असता जळून गेले, आणि जोडे असता काटे मोडले, आणि हे सांगोल्याचे पोर माझ्या जाळ्यात सापडले. या देहगावचे पाटील मरून गेले, त्याच्या नारीने चुडे भरले, आणि त्याच्या वाड्याचे बुरुज ढासळले, आणि हे तर पोरे का चोरीत हो सापडले. प्रज्ञा प्रतिभा कल्पना शारदा मोठ्या बुद्धी वैभवानं नटलेलं, मोठ्या बुद्धी वैभवांचं पेठा असलेलं हे 3.5 हाताचं शरीर गाव, देहगाव भक्ती विना ओस पडायला लागलं. ज्ञानासारखं पवित्र आणि चांगलं जोडं आमच्याकडे असताना आम्हाला गर्वाचं आणि अहंकाराचं काटे रुतायला लागलं. अरे मन नावाचा पाटील मरून गेला, आत्मा नावाचा पाटील मरून गेला, आणि मग त्यावेळी त्याची असणारी वासना नावाची बायको, त्या वासना नावाच्या बायकोनं चुडं भरलं. ज्याने 60,000 वर्ष तपश्चर्या केली त्या महान ऋषीला सुद्धा याच मोह मायेनं वासनेनं आपल्या जाळ्यात घेतलं, ताब्यात घेतलं. आणि मग त्यावेळी या देहामध्ये सावध असणारा विवेक त्याला एकनाथ महाराज जागृत करून सांगतात, एका जनार्दनी बाबा पाटील आपल्या वासना नारीला सांग, आणि सांगाल तरी काम नाही तर पराठ्या झाडाला नेऊन टांग. पुन्हा म्हणतोय माझं लग्न जमत नव्हतं, माझं लग्न यानं जमवलं, ह्याच्या लग्नाचं याला कळना, पण तुम्ही लग्न जमवायची मध्यस्थी केली, मी एजंट झालो. आणि आम्ही मुलीच्या घरी गेलो, मुलगी आली, मुलीची आई म्हणली ही मुर्दा मला बघायला आलता, आता माझ्या मुलीला बघायला आला, अजून ही लग्नच करत फिरतोय. मग कलियुगात ही वेळ तुमच्यावरती आमच्यावरती आज काय यायला लागली. अरे 30 35 वर्ष वय मुलांचं व्हायला लागलं, पण लग्नासाठी मुलाला मुलगी मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे, खरी परिस्थिती आहे. मग ही परिस्थिती का निर्माण झाली तर तुम्ही आम्ही हुशार लोकांनी, शिकलेल्या लोकांनी, सुशिक्षित असणाऱ्या लोकांनी ही स्त्री भ्रूण हत्या वाढवल्या. मुलगी पोटात मारायची तुम्ही आम्ही हुशार लोकांनी चालू केली. आम्हाला वंशाला दिवा मुलगा पाहिजे या एकाच खोट्या अपेक्षेसाठी तुम्ही आम्ही मुलीची हत्या पोटात करायला लागलो. आम्हाला आई पाहिजे, बहीण पाहिजे, मावशी पाहिजे, आत्या पाहिजे, बायको पाहिजे. मग पोटाला मुलगीच का नको आहे. आता ही मनस्थिती बदलणं काळाची गरज आहे. मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान. ज्यावेळी समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या होत होत्या तेव्हा या समाजाला एक उपदेश करणं गरजेचं होतं, विनंती करणं गरजेचं होतं. करू नका गर्भात तुम्ही खून हो. अरे मुलगी नको, मुलगी नको, आपल्या मुलाला बायको मिळेल का. आणि 5 पांडवात 1 द्रौपदी या कलियुगात चालेल का. करू नका गर्भात तुम्ही खून हो, उद्या मिळणार नाही तुम्हा सून हो, उद्या मिळणार नाही तुम्हा सून हो, मिळणार कुठं तुम्हा सून हो. नका करू नका पोटात तुम्ही खून हो, नका करू पोटात तुम्ही खून. उद्या मिळणार नाही तुम्हा सून हो, उद्या मिळणार कुठं तुम्हा सून हो, मिळणार कशी तुम्हा सून हो. सांग मिळणार कशी तुम्हा सून हो, मिळणार कुठं तुम्हा सून हो, मिळणार कशी तुम्हा सून हो. पुन्हा
मला म्हणतोय दुसरे स्थळ बघितलं आम्ही मुलीच्या घरी गेलो मुलगी चहाचा कप घेऊन आली चहा एकदम गरम होता मी चहाचा कप घेतला डायरेक्ट तोंडाला लावला चहा मला पोळला मी काय म्हणलं म्हणतोय चहा गलम गलम आहे मुलगी म्हणली म्हणतोय फुतून फुतून प्या याचं पण लग्न जमत नव्हतं मला म्हणा चव्हाण बघ एखादी मुलगी आहे का मग सोलापूरमध्ये एक मुलगी होती मी मुलीच्या घरी निरोप दिला याला निरोप दिला आम्ही सगळेजण गाडी करून गेलो मुलीच्या घरी जाऊन बसलो गेल्या गेल्या नाश्ता झाला चहा झाला आता पुन्हा आम्ही उठून खुर्चीवरती बसलो मुलगी आली मुलगी येऊन पाटावर बसली आता प्रश्नोत्तर विचाराचा कार्यक्रम चालू झाला मी याला खुनवलं म्हणलं मुलीला एखादा काहीतरी प्रश्न विचार जरा मुली संग काहीतरी चर्चा कर मुलगी पाटावर बसली आम्ही खुर्चीवरती बसलो यानं मुलीकडे बघितलं आणि मुलीला यानं प्रश्न विचारला हे म्हणला मुलीला तुला काय काय येतं यानं मुलीला प्रश्न विचारला तुला काय काय येतं मुलगी म्हणली मला चक्कर येते फीट येते फेफर येतात घाम येतो एक नंबर स्थळ म्हणलं मुलीच्या आईबापाच्या पाया पडलो मुलगी द्यायला ही 10वी नापास आहे नशिबाने मिळाली बायको 12वी पास आता बायको याला घरात कुठली गोष्ट बोलताना इंग्रजीमध्ये बोलायला लागली ही बायकोला मला जेवण करायचं भूक लागली जेवण मिळेल का बायको म्हणली यस ही म्हणलं जेवण तयार करतो पण जरा गावात जाऊन येऊ का बायको म्हणली नो ही म्हणलं मग जरा घरात टीव्ही बघत बसू का बायको म्हणली राईट आता याला टीव्हीची जास्त आवड आहे टी म्हणजे ताबडतोब व्ही म्हणजे वाटोळ ताबडतोब वाटोळ म्हणजे टीव्ही आणि ते टीव्ही घरी आली की त्या टीव्हीला मालिका ही त्या प्रकारची असते 7:30 वाजले की 7:30 चालू झाली तुझ्यात जीव रंगला नवऱ्याला भाकरी मिळत नाही कोणतर पाहुणाला तर तांबे भरून पाणी मिळत नाही पण महिला टीव्ही पासून उठत नाहीत 8:30 वाजली की मालिका बदलते आंबट गोड त्याला उठलं मर्याचा फोड 9:30 वाजल्या या गोजरवाण्या घरात नवरा पाणी भरतो दारात बायको आतल्या घरात ह्याची काढागी वरात बायकोला म्हणला मलाही जरा इंग्रजी शिकव बायको म्हणली असं काय म्हणा इंग्रजी आज पहिला धडा तुम्ही यस म्हणा ही म्हणला यस दुसऱ्या दिवशी बायको म्हणली आज दुसरा धडा नो म्हणा ही म्हणला नो तिसऱ्या दिवशी बायको म्हणली आज तिसरा धडा राईट म्हणा ही म्हणला राईट 3 दिवस झालं बायकोने याच्याकडून 3 धडे तोंड पाठ करून घेतलं गावाकडे चालला एस नो राईट भजनाला चालला एस नो राईट तमाशाला चालला एस नो राईट भारुडाला चालला एस नो राईट घरात बसला एस नो राईट कुठे जाऊ दे यानं 3 शब्द पाठ केली डोक्यात फिट करून ठेवली ह्याच्या गावची यात्रा होती यात्रेसाठी गावात गावकऱ्यांनी तमाशा ठेवला होता गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती याचं घर आहे हातात बॅटरी घेतली चालत तमाशा बघायला गावात गेला 11-12 वाजेपर्यंत तमाशातली गाणी चालली तुला फिरवीन माझ्या गाडीवर गाणं झालं म्हणलं बास तमाशा बघायला तर जावे घरी हातातली बॅटरी चालू केली चालत त्या वाटेने एकटंच चाललं त्या दिवशी त्या वाटेवरती कुणीतरी एक माणूस मारून टाकला होता मर्डर झालती प्रेत रस्त्यावर पडलं होतं रात्रीच्या 12-1 वाजल्या होत्या ही बॅटरी दाबत एकटंच चाललं होतं बॅटरी दाबत तिथे गेलं आपल्या ओळखीचं कोण आहे का शेजारचं कोण आहे का आपल्या गावचा आहे का परगावचा आहे पै पाहुणा कोण आहे का बघत असताना कुणीतरी सांगोला पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं होतं पोलीस स्टेशनची गाडी तिथं आली रात्रीच्या 12-1 वाजल्या होत्या ही त्या बॉडीजवळ एकटंच बॅटरी दाबत उभारलं होतं पटापट गाडीतनं 4-5 पोलीस लोक उतरले आता ड्रेसवरती पोलीस असल्यामुळे यानं ओळखलं म्हणला नक्की पोलीस लोक मला काहीतरी प्रश्न विचारणार आपण मराठीत उत्तर देणे म्हणला बायकून काल इंग्रजी शिकवले साहेबांना इंग्रजीमध्ये उत्तर द्यायचं आल्या पोलिसांनी याला पहिला प्रश्न विचारला ही बॉडी हे प्रेत तुझ्या ओळखीचा आहे का म्हणला यस पोलीस म्हणलं बरं झालं एक पुरावा सापडला साहेबांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला तुझ्या अगोदर इथं कोण आलं होतं का म्हणला नो पोलीस म्हणलं मग ही खून तू केलाय काय राईट धरला मानूला पोलिसांनी ढकलला गाडीत नेला सांगोला पोलीस स्टेशनला टायरात घालून हाणला ह्याचं काय चाललं नाही खिशातनं मोबाईल काढला माझा नंबर डायल केला मला म्हणला हॅलो अण्णा चव्हाण बॉस मी म्हणलं काय घोटाळा केलास असा बिनकामाचा आरोप आला मी म्हणलं काळजी करू नको मी लगे मोबाईल काढला वकील साहेबांना फोन लावला मी वशिला लावला ज्याचा आहे वशिला त्याचं कुत्र जात काशीला आणि ज्याचा नाही वशिला त्याची माणसं जातात फाशीला मी वशिला लावला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं माझं सरकार आहे स्वर्गात इंद्र आकाशात चंद्र भारतात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र आणि ह्याच्या घरात नुसती उंदर आज तुझ्या संगे लावली माझी जोड सामना होऊ दे तोडीला तोड भारुड होऊ दे तोडीला तोड सामना होऊ दे तोडीला तोड आज तुझ्या संगे लावली माझी जोड आज तुझ्या संगे लावली माझी जोड भारुड होऊ दे तोडीला तोड सामना होऊ दे तोडीला तोड भारुड होऊ दे तोडीला तोड भारुड होऊ दे तोडीला तोड सामना होऊ दे तोडीला तोड भारुड होऊ दे तोडीला तोड
हा शेवटचा बारोड होईल 15 मिनिटं कार्यक्रम चालेल 15 मिनिटं फ्रेश बसा जाता फ्रेश वरच्या माईकला जरा आवाज द्या मॉनिटरला सर चला फ्रेश बसा शेवटचा बारोड 15 मिनिटं कोणी उठून जायचं नाही मावशी अक्का तुम्ही जर गेला तर तुम्हाला अंबाबाईची शपथ आहे बसा गाले 15 मिनिटं बघता आता 15 मिनिटं फ्रेश बसा ऐका मंडळी या चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला आणि या ढाण्या वाघाची सर येणार नाही या काळ्या तोंडाच्या माकडाला देवनी ताव मिशाला मिशाला अण्णा चव्हाण देवनी ताव मिशाला 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 भाव खातो या कशाला अरे चोरा सांगलीच्या पोरा या बिबळ्याला तू खवळलंय कशाला अरे चोरा मोहिते पाटलाला तू खवळ अर पोरा वाघाला तू खवळलंय कशाला अर पोरा वाघाला तू खवळलंय कशाला देवनी ताव मिशाला मिशाला जवान देवनी ताव मिशाला 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 भाव खातू या कशाला तात्या मावशी कुठं काय विकावं कळलं पाहिजे या चव्हाणचा दुधापासून पेढ बनवून विकायचा धंदा रविवारी सांगोलचा मोठा बाजार सांगोलच्या बाजारला अण्णा चव्हाण याचं पेढ घेऊन विकायला आला पण कुठं बसावं कळलं नाही ही पेढ विकायला कुठं बसला हे कुंद्र घुशी वा लिका महाराज एक म्हातारा औषध घेऊन विकत बसलं होतं त्याच्या साईडला जाऊन बसला ह्याचा पेढा 1 नंबर कव्याचा पेढा ही मोठ्यानं म्हणायचा 1 नंबर कव्याचा पेढा साईडचं म्हातार म्हणायचं खाल्लं का मरतय ही म्हणायचा 1 नंबर कव्याचा पेढा साईडचं म्हातार म्हणायचं खाल्लं का मरतय तुझा पेढा विकल चला मर्यादा सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात आले संत घरी म्हणून काय बोलून शिनवावे उस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावे प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे गावचा पाटील झाला म्हणून काय पाटलाने गावाची बुडवावे अरे देवांग्याला म्हणून काय भले ते सल ते बोलावे चंदन थंडाय म्हणून काय उघडून प्यावे वडील रागे भरला म्हणून काय जीवेची मारावे भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगाची नाडावे पण तात्या मावशी या कलियुगात या जमान्यात लोकांना भजन कीर्तन हरिपाठ भारुड आवडना लोकांना भजन कीर्तन आवडायचं बंद झालं म्हणून दादा कोडक्याने शायरी बदलली दादा कोडके कुठालता गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा पर्रास मेंढर बरी गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा पर्रास मेंढर हो दादा गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी पण दादा कोंडक्याने या कलियुगाला ओळखलं या जमान्याला या तरुण पिढीला काय पाहिजे दादा कोंडक्याला कळलं आणि त्यांनी त्यांची स्टाईल बदलली कशी आला महाराजा सोबत बेंड बाजा आला महाराजा सोबत बेंड बाजा कोणी मला म्हणे यमराज करू तो नये वरती राज करू तो नये वरती राज करू तो नये दादा करू तो नये वरती राज गाणं किती वेळ चाललं महिना पुढे गाणं चाललं नाही पुन्हा गाणं बोर झालं आंबट झालं गाणं मागं पटलं त्यानंतर गाणं वाजायचं बंद झालं बोर झालं गाणं मागं त्यानंतर गाणं बदलून आलं मुंबईवरनं गाणं आलं बच्चन घेऊन आला अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूँ डॉन अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन महिला मंडळ महिला मंडळ डॉन डॉन ही तुमच्या गावातलं डॉन संध्याकाळी 8च्या पुढं तुमच्यातलं डॉन संध्याकाळी 8च्या पुढं तुमच्यातला डॉन जर 50ची दारू पिऊन लेजिम खेळत चौकात आला काल्यावर अख्ख्या गावाला वॉर्निंग देते तुमच्यातला डॉन एक गेला फडण टाके तुमच्यातला डॉन 50ची दारू पिऊन अख्ख्या गावाला वॉर्निंग देते माझ्या नावाला लागलं तर एक गेला फडण टाके फडण टाके तुझी फाटलेली शिव डॉन किती दिवस चाललं डॉन महिन्या पुढे डॉन गाणं चाललं नाही बोर झालं आंबट झालं त्यानंतर गाणं बदलून आलंच बघा मार्केटला झलक दिखला जा झलक दिखला जा हो आज
आजची तरणी पोरं कानाला मोबाईल झाला, खाली मोटरसायकल झाली का झलक दिखला जा, झलक दिखला जा. कशाची झलक दादा आणि कशाचं काय. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतंय माझं कधी होईल, माझं कधी होईल, माझं कधी होईल. आणि होऊन 2-4 लेकरं झाली का म्हणतो उगया भानगडीत पडलो रे बाबा. कारण कुठं फिरायचं जायचं म्हटल्यावर गबाळ ह्याच्याच बोकांडी, पिशव्या बी ह्याच्याच बोकांडी, पोरं बी ह्याच्याच बोकांडी. आणि निघाली शबनम चालली ट्रिपला काकत पर्स घेऊन. प्लीज 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 प्लीज. एसटीत बस मध्ये गबाळ पोरगून उभं राहाय जागा इकडे आणि बसायला जागा इकडे. आणि गोरेगावचं पुरुष मंडळ, गोरेगावचं पुरुष मंडळ, इथनं पुढं महिलांना दाब द्यायचा बंद करा. का विचारा की इथनं पुढं महिलांना दाब द्यायचा बंद करा. का विचारा की का ही मुख्यमंत्र्याच्या भानी आहे त्या. लगेच विचारायला लागलाय का कशामुळे झालं, कशामुळे कशामुळं. महिला आरक्षण, महिला आरक्षण. आज बघा भारत देशात पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी महिला, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील महिला, आज गावोगावी सरपंच महिला, आज पोलीस महिला, कंडक्टर महिला, ड्रायव्हर महिला. आणि पुरुषांच्या हातात फक्त शाळेचा घंटा राहिलाय. तू घंटाच वाजवा या मापाचा आहे गंगिया, तू घंटाच वाजवत बस. महिला पुढे गेल्या आणि काय म्हणताय, काय म्हणताय. इश्क ही मेरी जिंदगी है, अब मैं तेरे सिवा जी नहीं सकता, माय वाइफ इज माय लाइफ, फूल है गुलाब का काटो का क्या काम. असं बरंच काय काय असतंय. सगळं सांगाव तर तुम्ही म्हणणार ही बी त्यातलंच दिसतंय. ज्याला गाणं किती दिवस चाललं, महिना पुढे गाणं चाललं नाही. गाणं आंबट झालं, मागं पडलं, बोर झालं. त्यानंतर गाणं बदलून मार्केटला आलंच बघा. कुठलं आंबा कलुगळाचं पाणी ग आंबा, पाणी कशानं लाली लाल ग लाली लाल, पाणी कशानं लाली लाल ग लाली लाल. आंबा कलुगळाचं पाणी ग आंबा, आंबा कलुगळाचं पाणी ग आंबा, पाणी कशानं लाली लाल ग लाली लाल, पाणी कशानं लाली लाल ग. साऊंड ऑपरेटर एक नंबर साऊंड सिस्टीम आहे, एक नंबर. आता मी विचारेल ती खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. खोटं बोलला तर मशीन जळणार. आंबा कलुगळाचं पाणी कशानं लाली लाल, ती गाणं आज मार्केटला चालतंय का खरं सांगाय, चालतंय का. मागं पडलं. त्यानंतर कुठलं आलं, हाय झुमका वाली पोरे, ती बी महिनाभरात चाललं, मागं पडलं, आंबाड झालं गाणं. त्यानंतर गाणं बदलून आणलं. कुठलं, आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती आणला. शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकमुक बघतोय चांगला, टुकमुक बघतोय चांगला, आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पा. ती बी महिनाभरात मागं पडलं ना, आता अलीकडे आले. झपुक झुपुक झपुक झुपुक. विनोद सोडा मुद्दा ऐका, विनोद सोडा मुद्दा ऐका. मुद्दा काय येतात त्या कालचा वर्तमान पेपरात चालत नाही, शिळा झाला म्हणतो. दादा मागच्या महिन्यातलं गाणं आज चालत नाही, आंबट झालं म्हणतो. पण संतांनी 12व्या शतकापासून म्हणजे आजपासून 800 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी संत साहित्याचा पाया घातला. ज्ञानदेव रचिला पाया, उभारले देवालया, तू का झालाय रे कळस, भजन करा रे सावकाश. 800 वर्षापासून चालत असलेलं हे भजन कीर्तन हरिपाठ भारूड आज हीच चालतं. ही आंबट होणारी गोष्ट नाही मावशी, भजन कीर्तन आंबणारी गोष्ट नाही. तरी सुद्धा माणसाला कळना, तरी सुद्धा माणसाला कळना. लहानपणी दुधाची बाटली ऐन तारुण्यात आला का दारू बियरची बाटली, म्हातारपणी सलाईनची बाटली, त्याच्या उसना फिटली, मग मेल्यावर आली तुला रॉकेलची बाटली. अरे बाटल्या विकणाऱ्यांनी बंगलं बांधलं, बाटल्या विकणाऱ्यांनी बंगलं बांधलं आणि बाटल्या पोटात टाकणाऱ्यांनी बंगलं विकलं. हा इतिहास आहे. म्हणून बाटलीचा दारूचा नाद कधी करू नका. सदान मादा पारावर गप्पा मारत बसली होती मावशी अक्का, सदान मादा पारावर गप्पा मारत बसली होती. सदान मादाला विचारलं, मादा दारूमुळे माझ्या खोकला जाईल का रे. मादा म्हणला, सध्या तू येडाय का खुळाय, दारूमुळे माझ्या अख्खी बायको गेली तुझा खोकला जात नाही. वाईस पाणी कमी टाकून पिकी जाईल, खोकला जाईल. तुमच्या गावातल्या लोकांची दारू सुटाल, तुमच्या गावातल्या लोकांची दारू सुटाल. कधी मावशी, कधी जेव्हा ह्यांचा लिव्हर फुटाल तेव्हा ह्यांची दारू सुटाल. जवानीच्या भरामध्ये तू नको बाटली कड पळू,
इथं उपदेश आहे, इथं संदेश आहे. एकनाथ महाराज म्हणतात जवानीच्या भरामध्ये तू नको दारूकड पळू, पोरा नको व्यसनाकड पळू. दुपारची सावली ढळाया लागली कळलं तुला हालू हालू. दुपारची सावली ढळून गेल्यावर कळलं तुला हालू हालू. दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हळू हळू. दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हळू हळू. जवानीच्या भरामध्ये तू नको दारूकड पळू, तारुण्याच्या भरामध्ये तू नको दारूकड पळू. दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हालू हालू. दुपारची सावली ढळून गेल्यावर कळल तुला हालू हालू. दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हळू हळू. दुपारची सावली ढळाया लागली कळल तुला हळू हळू. अहो परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी. मावशी फ्रेश बसा आता, फ्रेश. मुद्दा तुमचा एकनाथ महाराज म्हणतात परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी. महिलांना समाजात आरक्षणाची गरज नसून संरक्षणाची गरज आहे. आणि हा मुद्दा 4-5 महिने झालं गाजतोय. पहिल्यांदा श्रद्धा नावाच्या मुलीचं तुकडं झालं, श्रद्धाला मारावं लागलं. मागच्या 2 महिन्यापूर्वी एक महिला डॉक्टर, त्या महिला डॉक्टर ड्युटीवर असताना 10 जणांनी अत्याचार केला, महिला डॉक्टरला मारावं लागलं. स्वारगेट मध्ये का बस मध्ये मुलीवर अत्याचार झाला. एवढंच काय तात्या, आमच्या सांगोला तालुक्यात एका 4 वर्षाच्या बाळावर 40 वर्षाच्या राक्षसानं अत्याचार केलाय. मग हे बघता शिक्षेत थोडा बदल व्हायला पाहिजे. दादा हे बघता शिक्षेत थोडा बदल व्हायला पाहिजे. बलात्कार करणाऱ्या माणसाला भर चौकात गोळ्या घालून मारला पाहिजे, त्याशिवाय बलात्कार बंद होणार नाहीत. मग इथं एकनाथ महाराज म्हणतात परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी. सोन्याची सुरी झाली म्हणून काय पोटात मारून घ्यावी. मखमली पैंजार म्हणजे चप्पल झाली म्हणून काय दादा शिरीच वंदावी. सद्गुरु स्वरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. घरचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी बांधावा. देव भेटलाय म्हणून काय सगळ्या जगाला दाखवावे. एका जनार्दनी हरी हा गुप्त ची ओळखावा. अहो काशी केली मथुरा केली, केली मी द्वारे का. या भारुडातला शेवटचा मुद्दा आहे हा. शेवटची 5 मिनिटं फ्रेश बसा आता, फ्रेश. अक्का आजी चालला काय, चालला तुम्ही गेला तर अंबाबाईची शपथ आहे, खाली बसा 5 मिनिटं बसा गाले. 5 मिनिटं कोणी जाऊ नका. मगाशी सांगितलंय काय, माझ्या कार्यक्रमात जी निम्म्यातनं उठून जाते त्याला लकवा मारते. कुणी हलू नका. 5 मिनिटं शेवटचा मुद्दा ऐकायचा मग जायचं. कोणता. अहो काशी केली मथुरा केली, केली मी द्वारे का. जगात देव नाही आई बाप सारखा. जगात देव नाही आई बाप सारखा. जगत देव नाही आई बापा सारखा. जगत देव नाही आई बापा सारखा. काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. जगात देव नाही तुझ्या आई बापा सारखा. अरे कशाला जाताय दूर, तुमचं घरीच पंढरपूर. आई वडिलांची चांगली सेवा करा, म्हातारे आई बापाला चांगलं सांभाळा. पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही. मी म्हणत नाही, संत तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, माय बापे केवळ काशी त्याने न जावावे तीर्थाशी. तुझ्या घरातला म्हातारा बाप विठ्ठल आहे, तुझ्या घरातली म्हातारी आई रकुमाई आहे. आई वडिलांची सेवा करा. पण दादा महाराष्ट्रात वृद्धाश्रमांची संख्या वाढली. शिकलेल्या पोरांनी, सुशिक्षित पोरांनी आई बाप्पाला वृद्धाश्रमात ठेवलं. आणि अडाणी असणारा, अंगठा बहादूर असणारा माझा बळीराजा शेतकरीच आई बाप्पाला सांभाळतोय. नक्की प्रश्न आहे, खरा सुशिक्षित कोण आहे. अक्का हाडाचे काढ करून, गरिबीतनं ऊस तोडी करून, रोजगार करून एका आई बाप्पानं 5 पोरांना सांभाळलं. पण आजच्या या समाजात 5 पोरांना एक आई बाप सांभाळता येत नाही. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पण अक्का तात्या पुण्याला मुंबईला पोरं कुत्री सांभाळतात. कुत्री सिटीच्या ठिकाणी
तात्या पोरं कुत्री 15 लाखाची सांभाळतात पण आई बाप सांभाळत नाहीत. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पण अक्का तात्या कुत्र्याला किती बकरी घाला, आबा कुत्र्याला किती बकरी घाला, कुत्र चावल्याशिवाय राहणार नाही. आई बापाला लांब भाकरी द्या रे, आई बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आई वडिलांची सेवा करा. सुना अय सुना गोरेगावच्या सुना, इकडे सुना कळतं का? सुना आमच्या इकडे सासू सुना, सासू सुना असा शब्द आहे. इकडे काय सासू आणि, तुम्ही आजार आहे का? मोठ्यानं बोला. सासू आणि सुना, हा त्यातल्या सुना. अय गोरेगावच्या सुना, मागे बसलेल्या सुना, सासू सासऱ्याला बी सांभाळा, सासू सासऱ्यात बी देव आहे. आता इथल्या कुठल्या सुनानं जर सासू सासऱ्याला नाही सांभाळलं, नाही जर सासू सासऱ्याची सेवा केली, नाही जर व्यवस्थित जेवण दिलं, लिहून घ्या सुना. ऐ सुना तुम्हाला बी एक पोरगा, ऐ सुना तुम्हाला बी एक पोरगा आहे. 8, 10, 20 वर्षानंतर तुम्हाला सुद्धा सून येणार आहे. आता ज्या सुना तुमची सून आली रे, आली का 13व्या दिवशी तुमचा 13वा होऊन जाईल. म्हणून सासू सासऱ्याला सांभाळा. अय ताई मी तुमच्या भावासारखा आहे. सुना मी तुमच्या भावासारखा आहे. बारीक आहे का सुना? बारीक आहे का? माहेरी असलेल्या तुमच्या आई बापाला, अय गोरेगावच्या सुना ऐका, माहेरी असलेल्या तुमच्या आई बापाला तुमच्या भावाच्या बायकोनं सांभाळावं असं तुम्हाला वाटतं ना? अय सुना वाटतं ना? वाटतं ना? पहिल्यांदा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला सांभाळा, तुमच्या भावाची बायको तुमच्या आई बापाला सांभाळाल. अहो काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारे का. गोरेगावची सासू, अय म्हातारे सुनाला सुद्धा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळा. कारण तुमची जी मुलगी आहे आता लग्न होऊन गेलेली आहे. तुम्ही आजारी असताना तुमच्याकडे पाहुणी म्हणून फक्त 4 दिवस येणार आहे, पण आयुष्यभर तुम्हाला सांभाळणारी तुमची सूनच आहे. म्हणून सुनाला सुद्धा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळा. पण तात्या म्हातारी लय गोडी, ही म्हातारी लय गोडी. आता बोलत राहायचं, मोठ्यानं बोलायचं. मावशी मोठ्यानं बोलायचं, नाही बोलला तर 1500 हप्ता बंद होणार. मोठ्यानं बोलायचं. आता त्या म्हातारीची मुलगी आली, मुलगी कोण आली? मुलगी. आणि त्या मुलीनं तुपाचा तांब्या भरला होता सांडला. कशाचा? तुपाचा. ती म्हातारी पोटच्या मुलीला म्हणली असू दे ग मुली, असू दे, सांडायचा असतो, सांडू दे, सांडू दे, सांडू दे. आणि त्या म्हातारीच्या सुनेनं पाण्याचा तांब्या सांडला. कशाचा? पाण्याचा. कुणी? सुनेनं. म्हातारी बोंबलीच बघा सुनाला. डोळा फुटलं का? आई बापांनी शिकवलंय का? हातपाय मोडल्यात का? म्हणे म्हातारे सुनाला सुद्धा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ. तुझं वय झाले 75-80, तुला इष्टी फुकाट आहे. निवांत पंढरपूरचं दर्शन करून पण संसारात ढवळाढवळ करू नको. कारण सुना आणि आता पोरं संसार करायच्या मापाजे. तू रिटायर झाल्या, लुडबुड करायची नाही. आणि इथनं पुढं अय गोरेगावची सासू, अय गोरेगावची सासू, इथनं पुढं पोराजात आणि सुनाजात भांडणं लावायची बंद कर. अय गोरेगावची सासू म्हातारे, इथनं पुढं पोराजात आणि सुनाजात भांडणं लावायची बंद कर. जर कुठल्या म्हातारीनं आजपासून या गावातल्या पोराजात आणि सुनाजात भांडणं लावली, येणाऱ्या हनुमान जयंतीपर्यंत तू राहत नाही बघ. तुझा काटा जुना. काळानुसार बदल करा, काळानुसार बदल करा. आता आपल्यात एक म्हण आहे, आपल्यात एक म्हण आहे, पद्धत आहे आपल्यात. पहिली डिलिव्हरी कुठं? मोठ्यान बोला. तुम्ही आजार आहे का? मोठ्यान बोला. पहिली डिलिव्हरी कुठं? माहेरी. बरोबर का? माहेरी. ओय माहेरी, माहेरी. ना तू तुझा खेळवणार तू, त्या पप्प्याची बिस्किट खाणार तू. आणि काय म्हणती? पहिली डिलिव्हरी माहेरी. काळानुसार बदल करा. ए सासू ऐका, बारीक ऐका. ज्या सुनाच्या आई बापाची परिस्थिती पैशानं चांगली आहे, मोठी आहे, बिनधास्त सुनाला तिच्या आई बापाकडे डिलिव्हरीला पटवा, काय अडचण नाही. पण ज्या सुनाच्या आई बापाची परिस्थिती पैशानं गरीब आहे, रोजगार केल्याशिवाय त्यांना जेवण मिळत नाही, त्या जर सुनाला कुठली म्हातारी म्हणली पहिली डिलिव्हरी माहेरला, तुझ्या तोंडाला लकवा मारणार. काळानुसार बदल करा. दिल्या तीच मेहरबानी समजा. आणि इकडे एक पद्धत आहे का? आमच्या इकडे एक पद्धत आहे मावशी, ती लग्नात वगैरे 100-150ची साडी आहेरात द्यायची. इकडे आहे का पद्धत मावशी? 100-150 साड्या वाटायची, हाय पद्धत?
तुमच्या आई शपथ घेऊन सांगा, तुम्ही ती 100-150 साडी तुमच्या अंगाला कधी लावल्या का? लाव. तुम्हाला जी तुम्ही ज्या पाहुणीला साडी देताय 100-150ची ती वापरत नाही, ती दुसऱ्या पाहुणीला देत्या, ती तिसऱ्या पाहुणीला देत्या, तुमची साडी गार 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 फिरत्या. पद्धत चुकीची आहे, पद्धत बंद करा. 100-150 पद्धत चुकीची आहे. भिकाऱ्याकडे ऐकून आहे, भिकाऱ्याकडे ऐकून आहे लाखाचा. 100-150 साडी मावशी कोण वापरताय का? काळ गेला. तुम्हाला वाटायच्या असल्या 2-4 हजारच्या साड्या वाटा, काय अडचण नाही. पण 100-150 साडी 200 पद्धत चुकीची आहे, कोण वापरत नाही. आमच्या इकडे सांगोल तालुक्यात महिला मंडळ लय हुशार. कुठल्या तर पाहुण्याकडे लग्नाला जाणार, लग्न करून येणार, येताना त्या पाहुणीने साडी दिलेली असणार, ही घरी येणार, आले आले दुसरं काय काम करणार नाही, साडी कसली दिल्या बघणार. पहिल्यांदा साडी बाहेर काढणार, म्हणणार 150चा बोळा दिला. बोळा. पद्धत चुकीची आहे, पद्धत बंद करा. आणि इथनं पुढे जर ती पद्धत ठेवली चालू 100-150 साडी, मावशी ज्या हाताने साडी तुम्ही देणार आहे त्या हाताला लकवा मारणार. पद्धत चुकीची आहे, पद्धत बंद करा. म्हणून पाप करोनी पापी मन हे, कस सैर वैर पळतैर पळतैर पळतैर. काय काय केलंय भल्या मानसा, देवाला सार कळतैर. काय काय केलंय भल्या मानसा, देवाला सार कळतैर. काय काय केलंय भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय काय केलंय भल्या माणसा, देवाला सार कळतैर. पाप करोनी पापी मन है, सैर वैर पळतैर पळतैर पळतैर. कधी कधी कुट कुट काय काय केलंय, देवाला सार कळतैर. काय काय केलंय भल्या मानसा, देवाला सार कळतैर. काय काय केलंय भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय काय केलंय भल्या माणसा, देवाला सार कळतैर. कळतैर देवाला सार कळतैर. 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 जन्म देवनी आम्ही पोरांना, जन्म देवनी आम्ही पोरांना, सुख दुःख सार पाहिलैर पाहिलैर पाहिलैर. म्हातारे वयस्कर आईबाप गारानी मांडतात, वयस्कर आईबाप रडून व्यथा सांगतात, दुःख मांडतात. काय म्हातारे आईबाप म्हणतात, जन्म देवनी आम्ही पोराला, सुख दुःख सार त्यांचं पाहिलैर पाहिलैर पाहिलैर. पण लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलैर. लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वाहिली राहिलैर. लग्न झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलैर. लग्न झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलैर. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट जुगलबंदी बारोडाची या ठिकाणी संदीप मोहिते महाराज आणि अण्णा चव्हाण महाराज यांनी सादर केली. समस्त गोरेगावकर आणि भक्ती पंढरी सोहळा नियोजन समितीच्या वतीनं त्यांचे धन्यवाद. त्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या गोरेगावातील चिंबाऊ नरसाळे मेजर, बाबासाहेब पानमन मेजर, रावसाहेब नरसाळे मेजर आणि संतोष चौरे साहेब आपल्याला विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सर्वप्रथम सन्मान होतोय संदीप महाराज मोहिते, त्यांचा सन्मान चिंबाऊ नरसाळे मेजर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला लवकर. यानंतर अण्णा चव्हाण महाराज आपला सन्मान होतोय, आपला सन्मान करतील बाबासाहेब पानमन मेजर.
यानंतर सुहास जाधव यांचा सन्मान करतील रावसाहेब नरसाळे मेजर. यानंतर अतुल हातेकर आपला सन्मान होतोय, त्यांचा सन्मान करतील संतोष चौरे. धन्यवाद. उद्या सकाळी ठीक 10 वाजता या ठिकाणी संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. इंडियन आयडल फेम ज्ञानेश्वरी गाडगे यांचा या ठिकाणी संगीत भजनाचा कार्यक्रम होईल.